सई हे बघ आणि मग असं एकमेकांकडे बघायचं. स्माइल. ओके गॉट इट. आय गॉट इट. सही बरोबर करतो आता. मस्त. तू तर अजून छान करशील. ओके सर. मॅम हा आता शेवटचा फोटो असणार आहे आणि तुम्हाला शेवटची पोज द्यायची आहे. वेट वेट. लास्ट फोटो तर एकदम बेस्ट असला पाहिजे. मॅम तुम्हीच दाखवता का शेवटची पोज? शो. सई ये इकडे. असे हाताकडे. ओके ओके. सई ट्राय कर. कम. Perfect. So it's a wrap. वाह वाह किती छान झालं सई. बाळा ठीक आहेस ना तू? खरंच वहिनी खूप मस्त केलंयस तू. काय छान झालंय शूट. खरंच कसं जमतं ग तुला सगळं? बायको कोणाची आहे बेटा? सून कोणाची आहे? एक मिनिट. वहिनी कोणाची आहे? गुड जॉब गाइस. सई
तू पण छान केलंस आणि गोड दिसतेस. थँक्यू. शमिका मॅम, ते हे तुमचं फोटोशूट वालं कॉम्प्लॅन कधी रिलीज होणार आहे? काय? अंजली कॅम्पेन. तेच कॅम्पेन ते कधी रिलीज होणार आहे? उद्याच. ओ नाईस. बरं देवांश, तू पटकन आवरतोस का? आपण ऑफिसला जाऊया. बरंच काम बाकी आहे. आय थिंक रात्रभर बसून काम करावं लागेल. हा. थांबा, कोणीही कुठेही जाणार नाहीये. आलेच मी. आले. 1 मिनिट थांबा. तुला पण करायचं का फोटो? आले म्हंटल ना, जरा धीर नाही. माझ्या लेकाची आणि माझ्या सुनेची दृष्ट नको का काढायला? आल्या गेलेल्यांची, भूताखेतांची, शेजारा पाजारांची, दृष्ट लावणाऱ्यांची नजर नको लागू दे रे बाबा. असे सुखाने आनंदाने एकत्र संसार करा. थू, 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 थू. आलेच. इझी शमिका मॅम, दृष्टच काढली आहे फक्त. ओके मॅम, मी निघतो. आणि फोटोज तुम्हाला लवकरात लवकर एडिट करून पाठवतो. मी पण आलेच. मला त्याला जरा काहीतरी सांगायचंय. झालं ना तुमच्या मनासारखं सगळं आता? माझ्या मनात होतं त्यापेक्षा खूप जास्त छान झालंय. खरंच खूप छान केलं तू. थँक्यू. भूषण वेट. येस मॅम, बोला. तुम्हाला पाहिजे तसं झालं ना? ऑलमोस्ट. पण तुम्हाला मानला आतमध्ये त्यांना काय नर्वस करून ठेवलात तुम्ही? 1 मिनिट. उरलेले काम पूर्ण झाल्यावर मिळते. थँक्यू सो मच मॅडम. पण काम नीट झालं पाहिजे. डोंट वरी मॅडम, तुम्हाला हवं तसंच काम होणार. येतो. अरे वा, लवकर ओळखलं. हो मग, हा स्पर्श ओळखते. हे होतं ना तुम्हाला? हो, पण तुम्हाला कसं कळलं? कसं आहे ना राणी सरकार, फक्त तुम्हालाच माझ्या मनातलं कळत नाही, मला पण कळतं थोडं थोडं तुमच्या मनातलं. या आणि सांगा कसं झालंय ते. हो. छान झालाय चहा. थँक्यू. You're most welcome. खूप दमलात ना आज? खूप म्हणजे खूप.
किती अवघड असतो हे का म्हणजे कंटिन्यू त्या कॅमेरा समोर थांबून असे पोज वगैरे देणं. बाप रे, मला तर नाही जमणार आहे. म्हणजे जे लोक हे काम करत असतील त्यांना मानलं पाहिजे. तिथे खरंच मानलं पाहिजे. तुमचा काय आता मॉडेलिंग मध्ये करिअर वगैरे करायचा विचार आहे की नाही? अजिबात नाही. हाऊस फिटली आहे माझी. नको बाबा. बरं चला, आता नुसतं बसून नाही चालणार आहेत, कामं करायची आहेत. हो हॅलो, बसा इथे. कुठे जाताय तुम्ही? देवांश, कामं करायची आहेत नंतर मला. होतील कामं. चला या, अशा बसा. काय करत या इकडे. देवांश? तुम्ही हळूहळू चहा प्या. देवांश ऐका ना, ह्याची खरंच आई, गरज हो तुम्ही नाहीये. दमलात खूप. देवांश खरंच राहू द्या ना. बरं वाटेल तुम्हाला, आहे ना? बरं वाटतंय ना? हो, थकवा गेल्यासारखं वाटतं आता. सई, त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू का? आय मीन, आज जे काही तुम्ही केलं ते मला माहिती आहे तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. स्टील तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन फक्त माझ्यासाठी हे केलं. त्यासाठी थँक्यू. मोस्ट वेलकम. आज आज जरा जास्त सुंदर दिसत होतात तुम्ही. अच्छा, म्हणून तर सतत डिस्ट्रॅक्ट होत होतो ना मी. असं वाटत होतं की फोटोशूट वगैरे सगळं राहू द्यावं, तुम्हाला घट्ट मिठीत घ्यावं आणि कधी सोडावंच नाही. राहू द्या हो, नुसतं बोलायच्या गोष्टी येत्या. एरवी जेव्हा बघावं तेव्हा नुसते बिझी बिझी बिझी. बापरे, एकतर ते ऑफिस, तर तुमच्या लाडक्या शमिका मॅडम. सई, एरवीच जाऊ द्या, पण हा जो आत्ताचा वेळ हा फक्त आणि फक्त आपला. आत्ता आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. नक्की? शमिका मॅडमचा फोन सुद्धा नाही? कोणीच नाही आणि काहीच नाही. माझ्या देवांश बरोबर फोटो काढायला मिळाला म्हणून खूप आनंदात असशील ना सई? आत्ता काय तो आनंद सेलिब्रेट करून घे, कारण तो फार काळ टिकणार नाहीये. लवकरच मी तुझा सगळा आनंद धुळीला मिळवणार आहे. पेपर पेपर. थँक्यू. आज देवांशने माझा फोटो छापून आला असणार आहे. बाप्पा, देवांशने हवंय तसं सगळं काही नीट होऊ दे, सगळं छान होऊ दे. बघते. सई, सई अगं इथेच तू. अगं बाई, हे काय, पेपर आला सुद्धा. अगं मी आधीच ठरवलं होतं की तुम्हा दोघांची जाहिरात सगळ्यात आधी मीच बघणार. तू हरवलंस मला. काही हरकत नाही, चल बघू दे मला माझी मुलं इतक्या मोठ्या पानावर कशी दिसतायत. कुठल्या पानावर आहे ग? पहिल्या? इथे नाहीये. नाही नाही, असं नाही होऊ शकत. काहीतरी चूक झालेली दिसते. आई,
अरे कुठे आहात तुम्ही? सई आई, अरे इकडे आहात. हो पेपर आपण पण क्या बात आहे. सई माझ्या डोक्यात नाही का आयडिया होती. आपल्या इथे कात्रण असणार आहे ना, याला आपण फ्रेम करून ठेवत मस्त. काय वाटतं तुम्हाला? आवडेल ना? आई रात्रभर झोप लागली नाही ग मला पेपर वगैरे चक्कर मध्ये. फायनली बघतो. हा हाउ इज दिस पॉसिबल? हे कसं घडलं साई? हा काहीतरी मिस्टेक झाली आहे. साई एक मिनिट. साई अहो माझा ऐकून तर घ्या साई तुम्ही. अरे यार साई. देवांश थांब, आधी मला उत्तर दे. हे सगळं काय आहे? मला नाही माहिती आहे काय. माहित नाही म्हणजे? हे सगळं तुझ्याच देखरेखीखाली सुरू होतं ना? हा पण काय? मला तर वाटतं त्या शमिकानी हे सगळं आधीच ठरवलं असणार. काय बोलतेस तू? तुला ते सईचं काहीच विचार आला नाही का रे? अरे आता तिला किती वाईट वाटलंय. आणि तिचा फोटो जर छापायचाच नव्हता तर तिला नसती आशा कशाला दाखवली? ती बिचारी स्वतःच्या हातची कामं बाजूला ठेवून इतकी तयार झाली. त्या शमिकाचं विक्षिप्त वागणं सहन केलं. तुझ्या प्रेमाखातर, फक्त तुझ्या प्रेमाखातर सगळे फोटो काढून घेतले. आणि त्या बदल्यात तिला काय मिळालं? हा 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 अपमान. बघा मला सिरियसली नाही माहिती आहे काय घडतंय ते. ओके मला पण असंच एक्सपेक्टेड होतं की इथे फोटो दिसणार आहे म्हणून. आणि तुला जेवढं वाईट वाटतं ना तेवढंच मला पण वाटते. अगं मी काय होऊन बसलं मग. हे बघ मला नाही माहिती पण आपण शमिकाला फोन करत आणि विचारूयात ना तिला काय झालंय म्हणून. हे आता तुला काय हवं ते कर. अरे एक मिनिट आई. अरे काय झालं? मी काय शमिका सॉरी देवांश, आज मला थोडा वेळ तरी ह्या स्वप्नात रमायचंय. देवांश आज मी खरंच खूप 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 खुश आहे. किती परफेक्ट दिसतोय आपण. तुझी आई म्हणते ना अगदी तसंच. मॅच मेड इन हेवन. आणि थँक गॉड तुझे त्या सई बरोबरचे फोटोज रिलीज नाही झाले. किती विचित्र दिसलं असतं ते. आपल्या जोडीसमोर ती काहीच नाही. आणि मला सगळ्यात जास्त आनंद कसला होतोय माहितीये? आजवर फक्त मला माहित होतं की तू आणि मी मेड फॉर इच अदर होतो. पण आज अख्ख्या मुंबईला कळणार आहे. अख्खं शहर येता जाता आपले फोटोज बघणार आहे. बस आता फार दिवस नाही लागणार. त्या सईला जसं मी या फोटोशूट मधून गायब केलंय ना तसंच लवकरच मी तुझ्या आयुष्यातूनही गायब करेन. आणि मग फक्त तू आणि मी, देवांश आणि शमिका, ऑलवेज अँड फॉर एव्हर. तेही लवकरच. एव्हाना ते फोटोज त्या सईने सुद्धा बघितले असतील ना? बिचारी. ओ कसं तोंड झालं असेल तिचं. नाही मला आता प्रत्यक्ष तिचं ते तोंड बघायचं. अरे यार उचल शमिका. अरे फोन का उचलत नाहीये यार? आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघा मी सांगतोय ना तुम्हाला मी नक्की हे सॉर्ट करेन. आणि आय एम शुअर काहीतरी कन्फ्युजन झालंय पण आपण करूयात ना सगळं फिगर आउट. मी ब्रेकफास्ट टाइम. आज काय स्पेशल आहे मम्मी? ओ न्यूजपेपर. अरे सई हो तुझा आज ऍड येणार होते ना? लेट मी सी.
मम्मी मम्मी चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना. म्हणजे हे रिअल आहे सई. व्हॉट इज दिस सई? म्हणजे त्या शमिका मॅमने तुझा पत्ताच कट केला. काल इतकं जे काही फोटोशूट झालं ते सगळं नकली होतं. अंजली, जरा विचार करून बोल. काय चुकीचं बोलले मी मम्मी? हा, मी तरी असं हिला आधीच सांगितलं होतं, बाकी सगळ्या गोष्टी करताना जरा विचार कर, जरा लक्ष दे. बघितलं सई, हे असं होतं. मी म्हणजे आत्ता फक्त ऍड गेलीये तुझ्या हातातून. देव न करू उद्या. अंजली, बस झालं. चांगलं बोलता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवावं. दिसतंय ना तुला तिला आधीच वाईट वाटतंय. कशाला उगाच टोचून बोलतेस? ऑफकोर्स नाही, तुम्हाला माझीच मिस्टेक दिसणार ना मम्मी. शेवटी या घरातली पंचिंग बॅग मीच आहे. सई सई एक मिनिट प्लीज, माझं ऐकून तर घ्या प्लीज. प्लीज सई सई एक मिनिट. सई थांब. काय चाललंय तुझं? मी किती वेळा फोन करतोय तुला, तू फोन का घेत नाहीस माझा? न्यूजपेपर बघितलास? हो बघितला मी. काय चाललंय यार? म्हणूनच मी इथे आले, मला राहवलंच नाही. अरे पण मला एक मिनिट देवांश. सई, आय एम सो सॉरी सई. मला माहितीये तू आता खूप डिसअपॉइंटेड आहेस. माझ्या हातात खरंच काहीच नव्हतं गड, ट्रस्ट मी. व्हॉट डू यू मीन शमिका? तुझ्या हातात नव्हतं म्हणजे? अगं त्यांच्याशी तूच कोऑर्डिनेट करत होतीस ना? हो, मी कोऑर्डिनेट करत होते. इनफॅक्ट माझं कालच त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना तुमचे एडिटेड फोटोज सुद्धा पाठवले. मला वाटलं होतं की ते खूप इम्प्रेस्ड होतील, त्यांना खूप आवडतील ते फोटोज. पण सगळं उलटच झालं. त्यांना ते फोटोज अजिबात आवडले नाही. आय मीन, त्यांनी मला सांगितलं की क्लायंटला ते फोटोज अजिबात आवडले नाही. ते म्हणाले की खूप टिपिकल फोटोज आहेत. यु नो, मी खूप घाबरले होते देवांश. मला वाटलं की आता हा क्लायंट आपल्या हातून गेलाच. व्हॉट? नाही, पण लकीली असं काही झालं नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून मी आपले फोटोज त्यांना पाठवले आणि लकीली त्यांना ते फोटोज आवडले सुद्धा.